Good afternoon, student. I am S.K. Darade from Madhyamik Vidya Mandir, Eklare. We are going to learn the most important part of grammar, that is tense, which is the most important part of grammar because many concepts of grammar are depend upon tense. One who know one who knows the tense very well, that person can overcome any difficulty of any language, and that's why we are going to take the main part of tense. There are three main parts of tense. Main part of tense: past tense, present tense and फ्युचर टेन्स. आता यांचेही चार चार भाग पडतात, परंतु नेमकं व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ टेन्स. तर टेन्स या अर्थाचा टेन्स या शब्दाचा अर्थ दुसरा पण होतो. टेन्स म्हणजे ताणलेला, ताठर किंवा अंडर टेन्शन या अर्थाने. आपण त्या वाक्याचा काळ ठरवतो तो क्रियापदाच्या रूपावरून. मग क्रियापदाची तुम्हाला मी तशी क्रियापदाची 5 रूपं आहे आणि काळाच्या दृष्टीनुसार 3 रूपं आहे. गो, जीओ गो, कॅपिटल गो, जा, टू गो, जी स्मॉल जाणे, त्याचा पास्ट टेन्स वेंट, गोईंग, आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब, वेंट, गॉन, अशी 5 रूपं आपण या ठिकाणी क्रियापदाचे प्रत्येक असतात हे समजून घेतलं पाहिजे. क्रियापदाच्या रूपावरून आपण काळ ठरवतो हे समजणे म्हणजेच काळ टेन्स होय. क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाचा काळ किंवा वेळ समजते, यालाच आपण काळ असं म्हणतो. मग आपण काळाची टेन्स सांगतो. कोणालाही काळ विचारलं की काय म्हणतात? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. नो, दॅट इज दिस सिक्वेन्स इज रॉंग. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. फॉर एक्झाम्पल, वी आर गोइंग टू टेक सम एक्झाम्पल्स ऑफ टेन्सेस. आय रोट अ लेटर. रोट वरून लिहिण्याची क्रिया घडली असा बोध होतो. आय राईट अ लेटर. राईट वरून क्रिया घडते असा बोध होतो. आय शॅल राईट अ लेटर. शॅल राईट वरून क्रिया लिहिण्याची क्रिया घडेल असा बोध या ठिकाणी आपल्याला होतो. बघा, आता या ठिकाणी आपण हे 3 काळ पाहिले. काळाचे मुख्य प्रकार 3 आहे. आता या ठिकाणी कारण आपण वरती काय पाहिलं की क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो, म्हणून आपल्याला क्रियापदाची सगळी रूपं V1, V2, V3, गो, वेंट, गॉन फॉर एक्झाम्पल. आता काइंड्स ऑफ टेन्स. काइंड्स ऑफ टेन्स म्हणजे काळाचे प्रकार. मग तुम्हाला मुख्य काळाचे प्रकार किती? तर पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता पहिला प्रकार याने इथं पुस्तकामध्ये ठेवलेला आहे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळाचे 4 प्रकार आहे. पहिला त्याचा आपण प्रायमरी इंट्रोडक्शन करणार आहोत, मग नंतर प्रत्येक काळाचा प्रत्येक भाग या ठिकाणी घेणार आहोत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. मग त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस ऑर इम्परफेक्ट ऑर प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स अँड कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, असे या वर्तमान काळाचे 4 प्रकार आहे. भूतकाळाचे तसेच 4 प्रकार आहे. प्रेझेंट ऐवजी पास्ट लावायचा किंवा फ्युचर लावायचा, झालं रूपांतर झालं, जास्त आढळून पडायचं नाही. आता या ठिकाणी बघा, घडत असणाऱ्या क्रियांचा काळ म्हणजे साध्या वर्तमान काळाचा उपयोग किंवा वर्तमान काळाचा उपयोग कुठे करतात? वेअर टू यूज सिंपल पास्ट टेन्स अँड हाऊ टू यूज सिंपल पास्ट टेन्स. वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्सचा उपयोग कुठं करायचा बघा. त्याच्यामध्ये सिंपल नित्याच्या किंवा नियमित घडणाऱ्या किंवा वारंवार घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा उपयोग केला जातो.
नित्य किंवा नियमित अगर वारंवार घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा उपयोग होतो. आता या ठिकाणी वर्तमान काळाचे 4 प्रकार दाखवले आहे. घडत असणाऱ्या क्रियांचा काळ म्हणजे सध्या घडत आहे, प्रेझेंट, इज टेकिंग प्लेस ऑर टेक प्लेस. आजच्या क्रिया, आत्ताच्या क्रिया, हल्लीच्या क्रिया वर्तमान काळाचा बोध करतात. आय राईट लेटर, मी पत्र लिहितो. आय एम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आहे. आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले आहे. आणि आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो आहे. पत्र लिहिण्याची क्रिया या अगोदर पूर्ण झालेली असून ती आत्ताही चालू आहे आणि यापुढे भविष्यातही ती किती काळ चालू राहणार आहे हे माहीत नाही, किंवा यापुढेही भविष्यात ती चालू राहणार आहे. अशी क्रिया दाखवायची असेल तर त्या ठिकाणी कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स इज यूज्ड. अशा ठिकाणी चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग होतो. आता राईट हा साधा काळ आहे. एम रायटिंग हा अपूर्ण काळ आहे. बघा त्याला या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद एम लावलेला आहे. आणि हॅव रिटन हा पूर्ण काळ आहे. हॅव बीन रायटिंग पूर्ण चालू किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. असे वरील 4 वाक्यातील क्रियापदांचे वर्तमान काळातील क्रियांच्या संदर्भात वर्गीकरण होऊ शकते. राईट, एम रायटिंग, ऑब्लिक इज रायटिंग, आर रायटिंग. एम इज आदी वर्तमान काळाची 3 टू बीची रूपं किंवा सहाय्यकारी क्रियापद पाठ करून ठेवा. वर्तमान काळाची एम इज आर, भूतकाळाची वाज वेअर, टू बीची रूपं. आता या ठिकाणी पास्ट टेन्स दुसरा काळ, यापूर्वी घडलेल्या घटनांचा उल्लेख. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे यापूर्वीच्या काळात होऊन गेलेल्या इतिहास जमा गोष्टी. इतिहास जमा V2 इतिहास जमा गोष्टी. मग याचेही 4 प्रकार आहे. पास्ट टेन्स घडलेल्या क्रियांचा काळ म्हणजे भूतकाळ किंवा यापूर्वी घडलेल्या घटनांचा उल्लेख करण्यासाठी ज्या काळाचा उपयोग केला जातो त्याला भूतकाळ असं आपण म्हणतो. किंवा यापूर्वी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख ज्या काळामध्ये केला जातो तो भूतकाळ होय. किंवा यापूर्वी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करण्यासाठी पास्ट टेन्सचा वापर करतात. कालच्या क्रिया, पूर्वीच्या क्रिया, गतकाळातील क्रिया म्हणजेच भूतकाळ होय. आता बघा या ठिकाणी आय राईट अ लेटर, मी पत्र लिहिले. आय वॉज रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होतो. आय हॅड रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले होते. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो आहे. लिहित आलो होतो, आलो आहे म्हणजे तो पूर्ण वर्तमान, चालू पूर्ण वर्तमान काळ झाला. आता रोट म्हणजे राईट, रोट, रिटन. रोट सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. वॉज रायटिंग कंटिन्युअस पास्ट टेन्स अपूर्ण काळ. हॅड रिटन परफेक्ट ऑर पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण काळ. आणि हॅड बीन रायटिंग पूर्ण चालू काळ. असे वरील 4 वाक्यातील क्रियापदांचे भूतकाळी क्रियांच्या संदर्भात वर्गीकरण होऊ शकते. फ्युचर टेन्स पुढे घडतील अशा क्रियांचा काळ म्हणजे फ्युचर टेन्स. आता याचेही आपल्याला 4 प्रकार घ्यायचे आहेत, पण इथं 3च प्रकार दिले. फ्युचर टेन्स होय उद्याच्या क्रिया किंवा यानंतर घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करण्यासाठी जो काळ वापरला जातो तो सिंपल फ्युचर टेन्स किंवा फ्युचर टेन्स भविष्यकाळ. मग त्याचेही 4 प्रकार आहे. आय शॅल राईट अ लेटर, मी पत्र लिहीन किंवा लिहिणार आहे. आय शॅल बी रायटिंग, या ठिकाणी टू बीचं रूप बी, शॅल बी आणि विल बी हे भविष्यकाळाची 2 टू बीची रूप आहे, लक्षात ठेवा. शॅल बी, विल बी. एम इज आर प्रेझेंट टेन्स, वॉज वेअर पास्ट टेन्स, शॅल बी आणि विल बी फ्युचर टेन्स. आय शॅल बी रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित असेन. आय शॅल हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेले असेल. आणि पुढचा काळ आहे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो असेन. भाषांतर कसं आहे बघा. शॅल राईट
simple future tense, shall be writing, continuous or imperfect future tense, shall have written, continuous perfect future tense. पूर्ण चालू काळ असे वरील 4 वाक्यातील क्रियापदांचे भविष्यकाळातील क्रियापदांच्या संदर्भात वर्गीकरण होऊ शकते. आता सब काइंड्स ऑफ टेन्स. आता हे काळाचे आपण मुख्य प्रकार पाहिले आणि त्यांचे 12 प्रकार प्रत्येकाचे उपप्रकार 4. सब काइंड्स ऑफ टेन्स काळाचे उपप्रकार, प्रत्येक मुख्य काळाचे 4 उपप्रकार आपण पाहिले. लक्षात ठेवा, परीक्षेला आपण काळावर एक 20 मार्काची पूर्ण टेस्ट घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ संपल्यानंतर. त्यामुळं काळ हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो समजून घ्या. काळच आपल्याला समजत नाही मग आपली इंग्लिश भाषा आपला कर्दन काळ ठरते, समजून घ्या तुम्ही. ज्याला काळ समजले त्याला सगळ्या गोष्टी समजल्या. प्रत्येक मुख्य काळाचे 4 प्रकार आहे. प्रत्येक काळात घडणाऱ्या क्रियांची वर्गीकरण 4 प्रकारे होऊ शकते. हे वर्गीकरण म्हणजे काळांचे उपप्रकार होय. आता सिंपल टेन्स. याच्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स लक्षात ठेवायचं. आता बघा, एक वाक्य दिलेले आहे. ज्याला एक वाक्य 12 काळात चालवता येईल आणि ज्याला 12 काळात चालून भाषांतर करता येईल त्याला दॅट स्टुडंट विल हॅव नो प्रॉब्लेम. आय राईट अ लेटर. राईट वरून साधा वर्तमान काळ, रोट वरून सिंपल पास्ट टेन्स आणि शॅल राईट वरून आपल्याला साधा भविष्यकाळ अर्थात सिंपल फ्युचर टेन्स झालं. दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस टेन्स. याला 3 प्रकार, 3 भागात याला म्हणजे 3 नावाने ओळखलं जातं. एक कंटिन्युअस टेन्स, प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि इम्परफेक्ट टेन्स. कंटिन्युअस म्हणजे चालू म्हणजेच अपूर्ण, नापूर्ण म्हणजे सध्या घडत असणारी क्रिया, प्रगती. द वर्क इज ऑन प्रोग्रेस, गो स्लोली. वर्क ऑन प्रोग्रेस म्हणजेच काय, प्रोग्रेसिव्ह टेन्स. अपूर्ण काळ म्हणजेच चालू काळ. ते बघा, घडत होती, घडत आहे आणि घडत असेल. चालू काळाचे 3 प्रकार: चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ असे प्रत्येकाचे प्रकार. आता या ठिकाणी आय एम रायटिंग अ लेटर. आय एम रायटिंग वरून चालू वर्तमान काळ, वॉज रायटिंग वरून चालू भूतकाळचा बोध होतो आणि शॅल बी रायटिंग वरून चालू भविष्यकाळाचा बोध होतो. पुढे आहे परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. मग त्याचे 3 प्रकार आहे: परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट फ्युचर टेन्स. मी याची प्रत्येक काळाची तुम्हाला सूत्र PPTच्या स्वरूपात देणार आहे. सगळं झाल्यानंतर PPTच्या स्वरूपात सगळ्या काळाचे फॉर्मॅट जे सूत्र आहे ते सूत्र मी तुम्हाला देणार आहे, परंतु मूळ मुद्दे हे समजून घ्या. परफेक्ट टेन्स त्या विशिष्ट काळामध्ये पूर्ण झालेल्या क्रियेच्या काळाला पूर्ण काळ असे म्हणतात. घडलेली होती, घडलेली आहे आणि घडलेली असेल. हॅड डन, हॅज डन अँड विल हॅव डन काय असेल बघा, किंवा शॅल हॅव डन अशा क्रियापदाच्या रूपावरून समजते. म्हणजेच याला परफेक्ट टेन्स. आय हॅव रिटन अ लेटर. हॅव रिटन वरून पूर्ण वर्तमान काळाचा बोध होतो. हॅड रिटन वरून पूर्ण भूतकाळाचा बोध होतो परफेक्ट टेन्स. आणि आय शॅल हॅव रिटन अ लेटर, शॅल हॅव रिटन वरून पूर्ण भविष्यकाळाचा बोध होतो. आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. हॅव बीन वरून पूर्ण चालू वर्तमान काळाचा बोध. हॅड बीन रायटिंग वरून पूर्ण चालू भूतकाळाचा बोध आणि शॅल हॅव बीन रायटिंग वरून
पूर्ण चालू भविष्य काळाचा बोध होतो. असे 12 जे प्रकार आहेत त्यात आपण आता प्रत्येक प्रकार